आम्ही भेटलो नव्हतो आणि आज मी संभाजीनगरला आलो तेव्हा एक इच्छा होती की अभिजितला भेटावं आणि एक सदिच्छा भेट म्हणूनच भेटण्याचा उद्देश होता आणि इच्छा असूनही जंतर मंतरला जाऊ शकलो नव्हतो म्हणून हे मला वाटलं की हे महत्वाचं आहे की मी युवा शक्तीच्या एक नेत्याला भेटायला पाहिजे आणि माझ्या बरोबर हम भारतचे लोक चे फिरोज मिठीबोरवाला पण आम्ही आलो होतो आणि गांधी आणि जेनझी हे एक उदाहरण मला स्पेशली मी अभिजितला भेटायला उत्सुक याच्यासाठी होतो की मला त्यांचं अभिनंदन करायचं होतं की ज्या पद्धतीनं जंतर मंतरवर त्यांनी पूर्ण हे चळवळ केली ते माझ्यासाठी सत्याग्रहाचा एक पुनरावृत्ती होती आणि त्याला जेनझीनी ती केलं त्याच्यासाठी मी त्यांच्या नेतृत्वात त्याच्यासाठी भेटून त्यांना अभिनंदन द्यायला इच्छित होतो आणि ते भविष्यात काय करणार आहे त्याच्या बाबतीत त्यांच्याकडून जाणीव पण घ्यायची होती ते कारण होतं आणि मी फार आभारी आहे अभिजितचा की आणि भेटलो. सर एक मोठं आंदोलन केलं, एक मोठं यश पण आहे. कसं बघता या तरुणांच्या सगळ्या आंदोलनाकडे? कारण बऱ्याच दिवसानंतर देशाची चळवळ उभी राहिली आणि एका मंत्र्याला राजीनामा सुद्धा द्यावा लागला. बिलकुल. आणि मला नेहमीच हे वाटायचं की देशचा युवा कधी जागृत होणार आहे आणि माझ्या जीवनकाळात हे झालं त्याचा फार मोठा आनंद आहे. पहिल्यांदा असं आनंदाने वाटतंय की आता मी रिटायर होऊ शकतो. पुढे तुम्ही त्यांच्या सोबत जाऊन पुढच्या वेळेस असतील किंवा जी लढाई असेल ती लढणार, कोणती पण हक्काची लढाई असेल त्याच्यात मी नेहमी सहभागी होतो आणि ह्याच्यात पण मी होईन. पण ही लढाई मी जे सांगतो त्याच्यात नेतृत्व जेनझीचं आहे म्हणजे मी सपोर्टरचा रोलच प्ले करू शकतो. सोबत राहणार, जरूर राहणार. गांधीजीचे बंधू तुमच्या भेटीला आलेले आहेत, नेमकी भेटीचा उद्देश काय आहे आणि त्या काय चर्चा झाली? सर अभिनंदन करायला आले होते आणि सर सांगत होते की किती चांगल्या प्रकारे या देशाच्या जेनझीनी हे आंदोलन केले आणि हे आंदोलन कुठे ना कुठे चालू असताना आमच्यावर आरोप लागले होते की देशविरोधी लोक आहे, हे लोक देशात काय म्हणतात त्याला अनार्की पसरवतील, अराजकता पसरवतील आणि हे लोक देशावर प्रेम करणारे नाहीये, देशविरोधी नारे लागतात, हे लागतात. पण मला वाटते आज त्या सगळ्यांचं प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. महात्मा गांधींचा परिवार आज आमच्या सोबत आहे. ज्या महात्मा गांधींचा फोटो लावून आम्ही आंदोलन केलं, ज्यांच्या विचारावर आम्ही हे आंदोलन केलं, आज त्यांचा परिवार आमच्या सोबत आहे. याच्यापेक्षा मोठी अभिमानाची बात आमच्यासाठी तर काहीच नाहीये आणि आमच्यासाठी आमच्या देशभक्तीचं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आज इथे. ज्या लोकांनी गांधींना मारलं ते लोक काही वर्षांपासून गांधींचा विचारही मारायला बघत होते. आपल्या देशात गांधींना मारून त्यांचं मन नाही भरलं, त्यांचा विचारही त्यांना संपवायचा होता. पण या आंदोलनातून आम्ही सांगून दिले की गांधींचे विचार कधी मरणार नाही, महात्मा गांधी कधी मरणार नाहीत. जोपर्यंत हा देश आहे, हे संविधान आहे, हा देश गांधींच्याच रस्त्यावर चालेल. तुम्ही कितीही प्रयत्न करा, काहीही करा, महात्मा गांधी ह्या देशाची आत्मा आहे. ते स्वतः म्हटले तुमच्या सोबत राहणार आहे पुढच्या काळामध्ये. ऑफकोर्स आम्हाला त्यांची साथ लागेलच आणि आमच्यासाठी याच्यापेक्षा मोठी गर्वाची काही गोष्ट नसते. तेच आम्ही शाळा बघायला जाणार आहे, काय शाळांची स्थिती आहे त्याच्यासाठी आम्ही आता ग्रामीण महाराष्ट्रात दौरे करणार आहे.